पवित्र पवित्र परमपवित्र थोर न्यायी आमच्या सनातन जिवंत देवा, पुन्हा एक वार येशूच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना आणि याचना करतो. स्वर्गीय बापा, या समयी आमच्या हृदयाचा आमच्या जीवनाचा तू असा ताबा घे, अशी आज आमच्या जीवनाची पकड घे प्रभू परमेश्वरा, की आम्ही निरंतर तुझ्या उपस्थितीमध्ये राहू. तुझं सहाय्य, तुझी मदत आज आम्हाला मिळू दे. पवित्र आत्म्या, आज तुझ्या सामर्थ्याने हे सगळं वातावरण बदलून जाऊ दे प्रभू. बंधन तोड, अडखळणं काढून टाक, रोग आजार पीडा काढ. आणि प्रभू, हा आजचा दिवस तुझ्या अग्नी अभिषेकाने तू भर. ओठ माझे असले तरी शब्द मात्र तुझे असू देत. तुझ्या शब्दांनी, तुझ्या वाणीने आज प्रभू परमेश्वरा तू आमची भेट घे प्रभू. एकही व्यक्तीला या ठिकाणातून रिकाम्या हाताने इथून जाऊ देऊ नको. अनेक लोक वचनांचे भुकेले आहेत, अनेकांना आरोग्याची गरज आहे, अनेकांच्या जीवनात त्यांना ब्रेक थ्रू हवा आहे, अनेकांना बंधनातून सुटका हवी आहे. सर्व प्रश्नांचं उत्तर केवळ येशू तू आहेस. आज आम्ही तुझ्या चरणाशी आलेलो असताना प्रभू, प्रत्येकाची गरज जाणून प्रभू परमेश्वरा या ठिकाणी तुझं अद्भुत आणि अलौकिक कार्य होऊ दे. हा दिवस तुझ्या सामर्थ्याने तू भरलास आणि प्रभू परमेश्वर आम्हा प्रत्येकांना आशीर्वादित करण्यासाठी प्रभू तू या ठिकाणी येशू राजा, तुला आम्ही धन्यवाद देतो. वचनाद्वारे आज आम्हाला तू भर, तुझं गौरव होऊ दे राजा. पूर्ण हे वातावरण तुझ्या हाती घे, आम्हा सर्वांवर तुझी कृपादृष्टी कर. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो, म्हणून पित्या तू ऐक. आमेन आमेन. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की. अजूनही वाटत नाही मी पोहोचलोय म्हणून इथे. बोलो येशू मसीह की. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आपण आपल्या जागेवर बसू शकता. लेवीय याचा अध्याय 6 आणि यातील 8 पासून 13 पर्यंत आपण वचन वाचणार आहोत. लेविटिकस चॅप्टर 6 वर्सेस 8 to 13. लेवीय अध्याय 6 यातील 8 ते 13 पर्यंत वचन. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे मुलगे ह्यास आज्ञा कर की होमार्पणाचा विधी असा, होमबली वेदीवरील अग्निकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत असू द्यावा आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा. मग याजकाने आपला सणाचा झगा व चोरणा अंगात घालून होमबली अग्नीत भस्म झाल्यावर त्याची जी राख वेदीवर राहील ती काढून वेदी शेजारी ठेवावी. मग त्याने आपले वस्त्र उतरून दुसरी घालावी आणि ती राख छावणी बाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी न्यावी. वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये. याजकाने त्याच्यावर रोज सकाळी इंधने घालून तो पेटता ठेवावा आणि त्याच्यावर होमबली रचून शांतर्पणाची चरबीचा होम करावा. वेदीवर अग्नी सतत जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये. आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने मोशेशी बोलत असताना त्याला सर्व विधी आणि ज्या ज्या गोष्टी त्याला करावयाच्या आहेत त्या सर्व परमेश्वराने अगदी सुंदर रीतीने त्याला सांगितल्या. अर्पण कशी करायची आहेत, तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी कुठलं अर्पण तुम्हाला करायचं आहे, देवाच्या पवित्र स्थानाची, अतिपवित्र स्थानाची कशी काळजी घ्यायची आहे, निवास मंडपात तुम्ही कशा प्रकारे सर्व गोष्टी करायच्या आहेत, त्या प्रत्येक गोष्टीबद्दल परमेश्वर मोशेशी बोलत असताना परमेश्वराने त्याला एक महत्वाची गोष्ट सांगितली. आणि लेवी याचा 6वा अध्याय आणि यातील 8 ते 13 वचनामध्ये आपण पाहतो की जी परमेश्वराची वेदी आहे त्या वेदीवरती एकदा अग्नी जर सुरू केला तर बायबलचा देव या ठिकाणी सांगतो, वेदीवर अग्नी सतत जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये. कुणी आमेन म्हणेल का? वेदीवर
अग्नी एकदा पेटला की याजकांचं हे काम आहे की त्यांनी तो अग्नी कदापि विझू देता कामा नये. सतत तो अग्नी पेटत आणि पेटत ठेवला पाहिजे, तो अग्नी विझू नये अशी देवाची आज्ञा आहे. देवाने एक माणसाला एक विधी, एक नियम लावून दिलेला आहे. एकदा मी तुम्हाला अग्नी दिला तर तो अग्नी कशानेच तुम्ही विझवू नये, त्या अग्नीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये. त्या अग्नीला जळत ठेवणं हे तुमच्यावरती आहे आणि तुम्ही तो अग्नी विझू देऊ नये असं परमेश्वर बापाने त्याच्या पवित्र वचनामध्ये आज आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, निर्गमाचं पुस्तक अध्याय 3 आणि वचन 2, या वचनामध्ये ज्यावेळेस मोशेला परमेश्वराने झुडपातून दर्शन दिलं, ते अग्नीचं झुडूप जळत होतं. त्या झुडपामध्ये अग्नी उतरला होता, ते झुडूप जळत होतं पण ते भस्म झालं नाही. त्या झुडपामध्ये असा प्रखर तेजस्वी अग्नी होता. या ठिकाणी तो देवाचा दास मोशे आपल्या मेंढरांचा कळप सांभाळत असताना एक क्षण असा आला की त्याची नजर त्या जळत्या झुडपाकडे गेली आणि ज्यावेळेस त्याने जळतं झुडूप पाहिलं प्रियांनो, त्याने आपला कळप एक बाजूला सोडून दिला. कुणी आमेन म्हणेल का? त्याने आपलं जे हातातलं काम आहे ते काही क्षणासाठी सोडून दिलं आणि तात्काळ तो त्या ठिकाणी त्या अग्नीच्या झुडपाकडे गेला. आणि अग्नीच्या झुडपाकडे तो गेला याचं मुख्य कारण आहे प्रियांनो, आज जगामध्ये जर आग लागली तर सगळेजण म्हणतात इथून पळून निघून जा. बोले येशू मसीह की. जगामध्ये एखाद्या ठिकाणामध्ये जर आग लागली, प्रत्येक माणूस तिथून पळून जातो, पण ज्यावेळेस देवाचा अग्नी येतो प्रत्येक माणूस त्या अग्नीकडे धावत येतो प्रियांनो. हालेलुया. त्या अग्नीने देवाच्या सेवकाला आकर्षित केलं, आकर्षून घेतला, स्वतः जवळ बोलवलं आणि तो त्या ठिकाणी जात असताना देवाने त्याला सांगितलं, ज्या जागी तू उभा आहेस ती जागा पवित्र आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, बऱ्याच जणांना असं नेहमी वाटतं जागा पवित्र आहे म्हणजे त्या पवित्र जागेमध्ये बूट घालून आपण जाता कामा नये. बोले येशू मसीह की. ती जागा पवित्र होती. देवाने त्याला सांगितलं, ज्या जागी तू उभा आहेस ती जागा पवित्र आहे, आपले जोडे तू काढून बाजूला टाक. आणि ज्यावेळेस त्याने देवाचा शब्द ऐकला, त्याने तात्काळ आपल्या पायातले जोडे काढले आणि तो त्या पवित्र अग्नीच्या दिशेने गेला प्रियांनो, देवाशी बोलण्यासाठी, देवाची भेट घेण्यासाठी, देवाचा शब्द ऐकण्यासाठी. आज बऱ्याच लोकांना असं वाटतं की पायातले जोडे काढले तरच आपण पवित्र जागेवर उभे राहू शकतो. हॅलो, प्रेज द लॉर्ड. काही लोकांना वाटतं चप्पल पायातली काढली तरच चमत्कार घडतील. हॅलो, प्रेज द लॉर्ड. तुम्ही जागे आहात का? जर चप्पल काढण्याने चमत्कार झाले असते तर असं बायबलमध्ये लिहिलं असतं, मग येशूने चप्पल काढली आणि मेलेल्या लाजराला उठवलं. मग येशूने आपल्या पायातलं पायतान काढलं आणि तात्काळ त्या आंधळ्या भरतीमाईला बरं केलं. येशूने चप्पल काढता क्षणी तो रोगी तात्काळ बरा झाला. बोले येशू मसीह की. का बरं देवाने त्या सेवकाला सांगितलं आपल्या पायातले जोडे काढ? कारण की भूमी पवित्र झालेली आहे, तुझी चप्पल मध्ये आलेली आहे, तुला त्या भूमीचा स्पर्श झाला पाहिजे. हालेलुया. तू त्या भूमीवरती उभा राहावास, तुझे पाय त्या भूमीला लागावेत आणि त्यातली पवित्रता तुला स्पर्श करावी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या भूमीवरती देवाचा सेवक असताना देवाने त्याच्याशी बोलायला सुरुवात केली आणि देवाने त्याला सांगितलं, जा माझ्या लोकांना दास्यातून, गुलामीतून तू सोडव. देवा, मी अशुद्ध ओटाचा आहे, मला नीट बोलता येत नाही, मी जड जिभेचा आहे. तो स्वतः एक खून करून आला होता, बऱ्याच गोष्टी त्याने केल्या होत्या आणि देवाला सबबी आणि कारण तो सांगत होता. परंतु त्या दिवशी परमेश्वराने त्याला अभिवचन दिलं प्रियांनो. हालेलुया. मी तुझ्या बरोबर असणार आहे, मी तुला कधी सोडणार नाही, तुला त्यागणार नाही. तू जाशील तिकडे, तुझा देव तुझ्या बरोबर असेल, तू जा आणि माझ्या लोकांना गुलामीतून तू बाहेर काढ. ज्यावेळेस हा देवाचा सेवक देवाचा शब्द ऐकतो त्याला आनंद झाला. आता सरते शेवटी त्याने देवाला एक प्रश्न विचारला. प्रश्न काय होता? मी जायला तयार आहे, पण त्या लोकांनी विचारलं कुणी पाठवलं, तर तुझं नाव काय सांगू, तुझं नाव मला सांग. बोले येशू मसीह की. देवा, तुझं नाव काय आहे? आणि देवाने त्याला उत्तर दिलं, मी
जो आहे तो आहे. आय एम दॅट आय एम. मैं जो हूं सो हूं. मी जो आहे तो आहे. आज जर कोणी तुम्हाला नाव विचारलं आणि तुम्ही जर असं उत्तर दिलं, मी जो आहे तो आहे, हे माझं नाव आहे, लोक काय म्हणतील प्रियांनो? हालेलुया. लोक म्हणतील तू जो आहे तो आहे, तो मला माहित आहे, पण नाव काय तुझं? मी जो आहे तो आहे हे माझं नाव. आडनाव काय? तुझं नाव काय? आणि देवाच्या प्रिय लोकांनो, असं उत्तर देवाने दिल्यानंतर तो पुढं काहीच बोलायला गेला नाही किंवा परत विचारलं नाही, आम्हाला नाव सांग. मी जो शब्द आहे हे देवाचं नाव आहे. आणि ज्या वेळेस लोक मीपणा करतात, देवाचं गौरव स्वतःला घेतात, देवाला आवडत नाही. गेतशेमाने बागेमध्ये येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना घेऊन प्रार्थना करत आहे. एकांती त्या ठिकाणी प्रार्थना करत असताना अनेक शिपाई, अनेक रोमी सरदार, अनेक जे देवाचे पुढारलेले लोक होते, येशूवर हात टाकण्यासाठी, त्याला कैद करण्यासाठी आले होते. आणि दुरून एकाने विचारलं, तुमच्यामध्ये येशू कोण आहे? तुमच्यामध्ये येशू कोण आहे? येशूने ज्या वेळेस म्हटलं मी आहे, मी हे परात्पर देवाचं नाव आहे. मी आहे म्हणता क्षणी सगळे त्या ठिकाणचे जेवढेही लोक आले होते ते धाडकन सगळे खाली पडले प्रियांनो. कारण त्याने प्रकट केलं त्याचं नाव मी आहे, हे सामर्थ्य त्याने त्याचं नाव प्रकट केलं, जे जुन्या करारामध्ये दिलेलं होतं. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या देवाच्या पवित्र उपस्थितीमध्ये मोशे असताना देवाशी त्याची चर्चा झाली. आणि त्यानंतर ज्या वेळेस तो गेला, देवाच्या प्रिय लोकांनो, अग्नीद्वारे बोलणारा देव रात्रीच्या समयी अग्नी बनून, अग्निस्तंभ बनून त्यांच्या पुढे चालत होता. दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ बनून त्यांच्या पुढे चालत होता. किती लोक आमेन म्हणतील? ज्या वेळेस मी 12वी सायन्स मध्ये शिकत होतो, अभ्यासाला पर्याय नाहीये. तुम्ही ऐकताय का चर्च? प्रेज द लॉर्ड. जागे आहात तुम्ही? ज्या वेळेस मी माझा अभ्यास करायचो, दिवसभर कॉलेज, क्लास, एक्स्ट्रा क्लास, आणि एक दिवस सरांना माहित नाही काय झालं, त्यांनी जरा जास्तच एक्स्ट्रा क्लास घेतला आणि इतका वेळ क्लास चालला ते सोडायला तयार नाहीत. उशीर झाला. मी त्यांना सांगितलं, सर मला खूप लांब जायचंय, तिकडं खूप रस्ता बरोबर नाही, लाईट्स वगैरे नसतात, रात्रीचं जायचं, माझ्याकडे सायकल आहे, खूप लांब जायचं. सर म्हटले काय नाही, जाशील तू. आणि खूप उशिरा क्लास ज्यावेळेस सुटला, क्लासमधून मी निघालो आणि मला असं कळालं होतं की ज्या रस्त्याने आता मला जायचंय त्या रस्त्यावरून 2 दिवस आधी एक मुलगी चालली होती, झाडावरून साप तिच्या सायकलवर पडला होता. असं नुकतंच मी ऐकलं होतं. बोलो येशू मसीह की. आता मी तिथपर्यंत कसा जाऊ हा मला विचार. तिथून पुढं जो रस्ता आहे, दोन्ही बाजूनी बाभळीची झाडं आहेत, आणि त्या रस्त्यातून मी कसं जावं हा मी पूर्ण रस्त्याने विचार करतोय आणि प्रार्थना करतोय. आणि जाता 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 अखेरीस तिथे येऊन पोहोचलो. किट्टा अंधार, कुणी येऊन डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही इतका अंधार. हॅलो. आणि आता मला सायकल घेऊन त्या दोन्ही बाजूंनी झाड आहेत आणि त्या रस्त्यातून जायचं, एक माणूस नाही त्या रस्त्याने, तिथून मला जायचंय. आणि मी देवाला विनंती करत होतो, देवा मी काय करावं? मी पवित्र आत्म्याला विचारलं. माझ्या पटकन दृष्टीसमोर एक वचन देवाने दिलं. स्तोत्र संहिता 119, 105. तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिवा आणि मार्गावरती प्रकाश आहे. हे वचन फक्त बायबल मध्ये नाही देवा. मी म्हटलं देवा, जर हे वचन जिवंत आहे, मला तुझा प्रकाश दाखव. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस मी ही प्रार्थना केली, तात्काळ माझ्या सायकलच्या पुढे स्वर्गातून लख प्रकाश आला. आणि त्या प्रकाशाच्या मागे चालत 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 मी माझ्या घरापर्यंत पोहोचलो. त्या दिवशी मला कळालं, बायबलची वचनं फक्त बायबलमध्ये बंद करून ठेवले नाही, हे बायबल जिवंत देवाचं वचन आहे. जो विश्वासाने बोलेल यातलं वचन माझ्या जीवनात कार्य होऊ दे, त्या व्यक्तीसाठी बायबलचा प्रत्येक शब्द घडल्याशिवाय राहणार नाही. हे देवाचं जिवंत वचन आहे आणि यामध्ये सामर्थ्य आहे. प्रियांनो, दिवसा
मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ बनून त्या ठिकाणी परमेश्वर त्यांच्याबरोबर चालत होता, कारण की त्याने दाखवलं मी अग्नीतून बोलणारा देव आहे, अग्नीच्या सामर्थ्याने तुझ्याबरोबर राहणार आहे. अनुवाद 4 अध्याय आणि 24 वचन बायबल सांगतं, परमेश्वर भस्म करणारा अग्नी आहे. कुठला अग्नी आहे? भस्म करणारा अग्नी आहे. देवाची उपस्थिती डिट्रोनॉमी चॅप्टर 4 वर्स 24, अनुवाद 4:24 मध्ये बायबल सांगतं, परमेश्वर भस्म करणारा अग्नी आहे. अनुवाद 4:24 बायबल सांगतं, अनुवाद 4:24, परमेश्वर भस्म करणारा अग्नी आहे. जी गोष्ट देवापासून नाही ती भस्म करणारा तो महान सामर्थ्यवान आपला देव आहे. अग्नीच्या द्वारे बोलणारा तो देव आहे. मत्तई 3:11 आणि लूक 3:16 मध्ये बाप्तिस्म्याविषयी वचन सांगतं. बाप्तिस्म्याचे प्रकार कोण सांगेल मला? कुणीतरी वाचूया लूक 3:16. किती लोक जागे आहेत त्यांनी प्रेज द लॉर्ड म्हणा. आणि जेवढे लोक देवाच्या वचनाकडे लक्ष आहे त्यांनी हालेलुया म्हणा. लूक 3:16. आणि योहान त्या सर्वांना सांगत असे, मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, परंतु जो माझ्यापेक्षा समर्थ आहे, ज्याच्या पायताणाचा बंध सोडावयास मी योग्य नाही, तो येत आहे, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील. कशाने करील? पवित्र आत्म्याने. आणि व या शब्दाचा अर्थ आहे दोन गोष्टी, हो की नाही? दिवस व रात्र म्हणजे दोन गोष्टी. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आणि अग्नीचा बाप्तिस्मा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही ऐकताय? आणखीन एक वचन वाचूया, मत्तई 3. तिसरा अध्याय 11वं वचन. मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. परत एकदा व. त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खडे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठविल, परंतु भूस न विसत्या अग्नीने जाळून टाकील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा, त्या पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्मामध्ये अग्नी उतरते आणि अग्नीचा पण एक वेगळा बाप्तिस्मा आहे. तुम्ही ऐकताय? प्रेज द लॉर्ड. समजून घेण्याचा प्रयत्न करा. पाण्याचा बाप्तिस्मा, बाप्तिस्मा या शब्दाचा उगम ग्रीक शब्द बॅप्टिझो याच्यापासून झालेला आहे. बॅप्टिझम, बॅप्तिस्मा म्हणजे बुडवणे. पाण्यात बुडवणे म्हणजे पाण्याचा बाप्तिस्मा आहे. अग्नीत बुडवणे म्हणजे अग्नीचा बाप्तिस्मा आहे. पवित्र आत्म्यात बुडवणे म्हणजे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबल सांगतं गहू कोठारात साठविल, परंतु भूस न विसत्या अग्नीमध्ये टाकून देणार आहे. जे जगातले लोक आहेत ज्यांनी येशूला मानलं नाही त्यांना अग्नीत टाकलं जाईल, फेकून दिलं जाईल. तो त्यांच्यासाठी फक्त नुसत्या अग्नीचा नरकात बाप्तिस्मा आहे. तुम्ही ऐकताय? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण ज्यांना पवित्र आत्म्याचा अग्नीचा बाप्तिस्मा मिळालेला आहे ते लोक धन्य आहेत. किती लोक आमेन म्हणतील? तुम्ही आज जागे आहात का? प्रेज द लॉर्ड. बोले यीशु मसीह की हालेलुया. पेंटिकॉस्टचा दिवस फार महत्वाची घटना घडली प्रियांनो. आपला देव अग्नी स्वरूप देव आहे. प्रकटीकरणाच्या 4थ्या अध्यायात ज्या वेळेस योहानाने स्वर्गाचा दृष्टांत पाहिला, त्याला त्या सिंहासनावरती फक्त अग्नी आणि विजांचा कडकडाट त्याने पाहिला.
सिंहासनावरती त्याने अग्नी आणि फक्त अग्नी आणि विजांचा कडकडाट पाहिला, त्या व्यतिरिक्त त्याने काही पाहिलं नाही. देवाची उपस्थिती अग्नीद्वारे त्या ठिकाणी त्याला पाहायला मिळाली. ज्या देवाची तुम्ही सेवा करता तो देव अग्नीद्वारे बोलणारा देव आहे. कुणी आमेन म्हणेल का? तो परमेश्वर अग्नी सामर्थ्याने आपल्या लोकांची भेट घेणारा देव आहे. सिंहासनावर त्याने अग्नी पाहिला. देवाच्या प्रिय लोकांनो, कुत्र्याला जर पिल्ल झाली, त्याला मांजरीची पिल्ल होतील का? लोक काहीच बोलत नाही. आमच्या मुंबईला असं होत नाही. तुमच्या इचलकरंजी बद्दल बोला. हॅलो, प्रेज द लॉर्ड. जे जागेत त्यांनी उत्तर द्या. कुत्र्याला पिलं होणार, ती काय असणार? कुत्र्याचीच पिलं असणार ना. मांजरीला पिलं होणार, ती मांजरीला कधी कुत्र्याचं पिल्लू होत नसतं. एखादा घोडा आहे आणि त्याला बकरीचं पिल्लू झालंय, असं कधी ऐकण्यात आलंय का? असं तिकडं होत नाही, इकडचं मला माहित नाही. इकडं होतं असं, मग तुम्ही बोलत का नाही? होतात की नाही होत? अजिबात होत नाहीत. एवढं आपल्याला कळतं प्रियांनो, की जर सिंहाला सिंहाचीच पिल्ल होतात, हत्तीला हत्तीचीच पिल्ल होतात, आपला देव अग्नी आहे. अग्नीची लेकरं पण अग्नीच असणार आहेत प्रियांनो. जर देव अग्नी स्वरूप आहे, त्याचे लेकरं पण अग्नीसारखे पाहिजेत, प्रभावी आणि प्रकाश आणणारे. तो यहुदा वंशाचा सिंह आहे आणि आम्ही भेकड ससे असू शकत नाही. तो यहुदा वंशाचा सिंह आहे, तर आपण त्याचे बच्चे आहोत. आपण सुद्धा लहान सिंहच आहोत. कुणी आमेन म्हणेल का? आपण त्या जिवंत देवाची लेकरं आहोत. आपण मेलेली लेकरं नाही, आपण जिवंत देवाची जिवंत लेकरं आहोत. तो म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे, आणि पुढे जाऊन म्हणतो की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जे सामर्थ्य त्याच्याकडे आहे, ते सामर्थ्य त्याने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. जो अभिषेक त्याच्यावर आहे, तो त्याने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. त्याच्या अभिषेकाचा वाटा आपल्याला मिळाला. किती लोकांना दुप्पट वाटा पाहिजे? हालेलुया, डबल पोर्शन. आज एक तुम्हाला गंमत सांगतो, दुप्पट वाटा ही भानगड राहिलेलीच नाही. हॅलो, प्रेज द लॉर्ड. मला 3 तरुण मुलं पाहिजेत. कोणी पण पटकन लवकर या. लवकर 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 या, इकडं उभे राहा. अच्छा, तिघांमध्ये मोठं कोण आहे सगळ्यात जास्त? सबसे बड़ा कौन है तीनों में? आप है. उसके बाद कौन है? ये है. तो तीनों भी लाइन में उभे रहो ना यार. 3 एक्टर के लिए कोई ताली तो बजाओ यार. हालेलुया. आपका नाम ब्रदर? जोशुआ, रोहित, अनुग्रह. अनुग्रह, बराबर. समझो ये मेरे 3 बच्चे हैं. हे माझे 3 मुलं आहेत. माझ्याकडे जमीन आहे 40 एकर. किती? आता माझी इच्छा आहे या लेकरांना त्यांची प्रॉपर्टी वाटून द्यायची. मी 4 हिस्से करणार. किती? 1 हिस्सा, 2 हिस्सा, 3 आणि 4था विचारा कोणाला? मला स्वतःला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यांना किती देणार? 10 एकर. 10 एकर. 10 एकर. आणि माझ्याकडे किती राहिले आता? 10 एकर. आता या तिघांमध्ये घरामध्ये मोठा कोण आहे? तिघांमध्ये जोशुआ मोठा आहे. पण अनुग्रह काय करतो माहिती आहे का? तो ना जे फेवरेट आहे ना डॅडीला, ते सगळं घेऊन येतो. मग डॅडीचा जास्त जीव बसतो. अरे यार, अनुग्रह जैसा बच्चा ही नाही आहे. हे दोघं काय त्यांचे काम करत राहतात. नागपूरला फिर, इकडे जा तिकडे जा, मला भेटायला येत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अनुग्रह मला खूप जीव लावतो, खूप जीव लावतो, खूप जीव लावतो. पण खरं बघायला गेलं तर घरामध्ये श्रेष्ठ कोण आहे? जोशुआ आहे. मग मी काय करतो माहिती का? जाऊ दे, लोकांनी माझी जास्त काळजी नाही घेतली. अनुग्रह माझी जास्त काळजी घेतो. अनुग्रहाला मी माझी पण 10 एकर देऊन टाकतो.
अनुग्रहाला किती मिळालं? 20 एकर. म्हणजे या दोघांना 10-10, अनुग्रहाला किती? 20, म्हणजे दुप्पट वाटा त्याला मिळाला. एलिया स्वर्गात जात असताना त्यावेळेस कितीतरी भविष्यवक्ते होते आणि ज्याला दुप्पट वाटा मिळालाय, आता हे दोन मोठे नाहीत, आता हा घरामध्ये मोठा झालाय कारण बापाने त्याला दुप्पट वाटा दिलाय. घराचं प्रभुत्व चालवणारा कोण आहे? आता अनुग्रह आहे, कारण की बापाने त्याला निवडलंय दुप्पट वाटा देऊन की आता तू सगळ्यांचा पुढारी हो. हालेलुया. वयाने हे मोठे असतील प्रश्न नाही, पण ज्याला दुप्पट वाटा मिळालाय तो हुद्द्याने मोठा आहे. कुणी आमेन म्हणेल का? जाताना एलियाला आलिशा म्हणतो, तुझ्या ठाई असलेला आत्म्याचा दुप्पट वाटा मला दे. मला एक सांगा, माझ्याकडे एकच मोबाईल फोन आहे. अनुग्रह म्हणतो मला दुप्पट वाटा, 2 मोबाईल. मी कसे देऊ? झेरॉक्स काढून देऊ का? तुम्हाला नाही कळालं? माझ्याकडे एकच कोट आहे ब्लॅक कलरचा. अनुग्रह सांगतो मला दुप्पट वाटा 2 पाहिजे. अरे पण आहे एकच. कळतंय तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. बँकेत आपल्याकडे 100 रुपये आहेत, तो म्हणतो की मला दुप्पट वाटा. जी माणसाकडे एक वस्तू आहे ती दुप्पट देणं शक्य आहे का? मग याचा अर्थ काय? याचा अर्थ आलिशा मागत होता की जो तुझ्याकडे अनुग्रह आहे, तुझ्याकडे जी कृपा आहे, तुझ्याकडे जे देवाचं सामर्थ्य आहे, मला दुप्पट यासाठी दे की मला आता सगळ्या भविष्यवक्त्यांचं लीडर बनायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण मला एक तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, एलिया स्वर्गात जाताना एलियाचा झगा कोणाला मिळाला? हॅलो, किती लोक जागेत? एलिया स्वर्गात जाताना एलियाचा झगा कुणाला मिळाला? आलिशाला मिळाला. कारण की एलियाला स्वर्गात जाऊन देवदूतांसाठी प्रार्थना करायची नव्हती. गॅब्रिएल म्हणतो सकाळपासून पंख हलून हलून दुखायला लागले. ओ हालेलुया. सकाळपासून पंख हलून दुखतायत, जरा माझ्यासाठी प्रार्थना कर. हिलिंग डिलिव्हरन्स की स्वर्ग में जरूरत. स्वर्गात तो एलिया जर अभिषेक घेऊन गेला असता, त्या अभिषेकाचा उपयोग स्वर्गामध्ये नाही हिलिंग डिलिव्हरन्ससाठी किंवा लोकांच्या आरोग्यासाठी, लोकांच्या सुटकेसाठी. एलियाला त्या अभिषेकाची स्वर्गात गरज नाही. गरज कुठे आहे? म्हणून जाताना तो अभिषेक, तो आपला झगा त्याने कोणाला दिला? आलिशाला दिला आणि तो स्वर्गात गेला. येशू ख्रिस्त क्रूसावर मारला गेला, गाडला गेला, पुन्हा 3ऱ्या दिवशी मरणातून विजयी झाला. 40 दिवस त्याने प्रेषितांना दर्शन दिलं आणि 500 लोकांच्या जमावा देखत तो स्वर्गात घेण्यात आला. पण त्याने जाताना त्याचा झगा तुम्हाला आणि मला दिला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्याकडे एलियाचा झगा नाही, तुमच्याकडे कोणाचा झगा आहे? हालेलुया. आणि आता डबल आणि टिबलची भानगड राहिली नाही, आता फुलनेस आहे. हालेलुया. परिपूर्णता जे स्वर्गात आहे ते सगळं तुमचं आणि तुमच्या बापाचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे स्वर्गीय बापाचं आहे ते आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आप सबको फुलनेस मिल रहा है. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. यांच्यासाठी टाळ्या वाजूया जोरात. थँक्यू. त्या अग्नीचा अभिषेक पेंटिकॉस्टच्या दिवशी देवाच्या प्रिय लोकांना, मी जसं सांगितलं, एलियावरचा अभिषेक आलिशाला मिळाला. पेंटिकॉस्टच्या दिवशी ख्रिस्ताचा आत्मा, तो पवित्र आत्मा देवाच्या लोकांना मंडळीवरती उतरून आला. 120 लोक माडीवरच्या खोलीमध्ये बसलेले होते आणि त्या ठिकाणी ते प्रार्थना करत होते. काय सिच्युएशन आहे लक्षात घ्या. मुख्य याजक मंदिरामध्ये गेलेला आहे. तुम्ही ऐकताय? मुख्य याजक लोकांना सांगतो तुम्ही बाहेर थांबा, सगळ्या लोकांची गर्दी आहे. मी जातो अतिपवित्र स्थानात आणि त्या ठिकाणी जाऊन जी आपली